हॅलो, नमस्कार. मी प्रतिभा. तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, आज आपण सिंपल अशी डिझाईन पाहणार आहोत ब्लाऊजची. तर इथे बघू शकताय मी वरती 2 इंच घेतलेला आहे आणि खाली 2.5 इंच घेऊन असा आयताकृती आकार देऊन असं पान आकार थोडासा दिलेला आहे. अस्तरवरती गळा कट करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर मेन फॅब्रिक आपल्याला घ्यायचं आहे मेन ब्लाऊजचं आणि त्याच्यावरती हा गळा ठेवून आपण असा कट करून घ्यायचा आहे. सिंपल अशी डिझाईन आहे, एकदम सुंदर. नवीन शिकणारे असतील त्यांनासुद्धा जमण्यासारखी डिझाईन आहे. तर त्याच्यानंतर बघू शकता सुलट बाजूने अशा प्रकारे कमरेची शिलाई आपण अगोदर मारून घेत असतो. नेहमीप्रमाणेच आपल्याला कमरेची शिलाई 2 रेषेचं अंतर ठेवून मारून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आता गळ्याचे आपण डिझाईन जे आहे म्हणजे बिना कॅनव्हासची आपण डिझाईन बनवतोय. तर इथं जे आहे तर ते मेन फॅब्रिक म्हणजेच ब्लाऊजचं आणि अस्तरचं दोन्ही ठेवून गळा आहे असाच हे बघा 2 रेषेचं अंतर ठेवून आपण शिलाई मारून घेणार आहोत. तर इथून तिथून सेम अशी शिलाई मारून घेतलेली आहे गळ्याच्याच आकाराने आणि एक्स्ट्राचं फॅब्रिक जे आहे तर ते मी इथे कट करून घेते. त्याच्यानंतर आता इथे छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे आहेत आपल्याला. आता हे जे कट्स आहेत तर ते आपण जिथून शिलाई मारली त्याच्या पलीकडे जाऊ द्यायचे नाहीत. अलीकडंच छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे आहेत आणि गळा जो आहे तर तो असा पलटी करून घ्यायचा आहे. आता गळा पलटी केल्याच्या नंतर वरतून आपल्याला दाबटीप मारून घ्यायची आहे. सुरुवातीला कमरेच्या बाजूला दाबटीप मारून घेणार आहोत. कमरेच्या बाजूला दाबटीप मारून झाल्याच्या नंतर आपण गळ्याला सुद्धा अशाच प्रकारे दाबटीप मारून घ्यायची आहे. तर आता हे बघा दाबटीप गळ्याची सुद्धा मी मारून घेते. गळ्याचा आकार जसा आहे त्याच आकाराने आपल्याला दाबटीप मारून घ्यायची आहे, दोन्ही व्यवस्थित आकार करत. कारण काय होतं आपण इथे कॅनव्हास वापरलेला नाही त्यामुळे थोडंसं वरचा भाग खाली किंवा खालचा भाग वरती सरकण्याची शक्यता असते. दोन्ही हाताने व्यवस्थित करतच गळ्याला आहे ते दाबटीप मारून घ्यायची आहे. बऱ्याच वेळेला आपण काय करत असतो फक्त अस्तरवरती टीप मारून घेत असतो दाबटीप, परंतु आपण कमरेला टीप मारलेली असल्यामुळे आपल्याला दोन्ही धरून दाबटीप मारायला लागते. बघू शकता इथे थोडासा असा पान आकार आलेला आहे आपल्या ब्लाऊजला गळ्याला. त्याच्यानंतर राहिलेले तिन्ही भाग आपण अशा प्रकारे अटॅच करून घेत आहोत, स्टिच मारून घेत आहोत. अस्तर आणि मेन फॅब्रिकचं दोन्ही एकत्र टिपा मारून घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करून घेऊन मी आता दोन्ही टक्स मारून घेते. पाठीमागच्या कमरेचे उंची 4.5 इंच आणि रुंदी जी आहे तर ती अर्ध्या इंचावरती आपण अशा प्रकारे टक्स मारून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर गळा जो आहे तर तो हे बघा व्यवस्थित असा ठेवून घेतलेला आहे. अर्ध्या इंचावरती मी पूर्ण गळ्यावरती अशा प्रकारे खून करून घेते, म्हणजेच चॉकने मार्किंग करून घ्यायची आहे आपल्याला. आता मार्किंग जरा थोडेसे डार्क करून घ्यायचे जेणेकरून हे बघा अशा प्रकारे आपण गळा पलटी केल्याच्या नंतर पलीकडच्या बाजूने सुद्धा ते उमटावं आपलं चॉकचं मार्किंग जे आहे तर ते, त्यामुळे थोडंसं डार्क करून घेतलं. हे बघा उमटल्याच्या नंतर मी खडूने आणखीन थोडंसं डार्क करून घेतलेलं आहे. आता याच्यानंतर 2.5 बाय 2.5चे असे चौकोन करून घेतलेले आहेत मी आणि हे बघा अशा प्रकारे त्रिकोण करून घ्यायचे आणि एकामागे एक मी असे तयार करून घेणार आहे. तर आता हे जे त्रिकोण आहेत तर ते कॉन्ट्रास्टमध्ये जर तुम्हाला साडीचं जर कापड भेटलं तर अतिशय सुंदर असा गळा डिझाईन तयार होणार आहे. आता इथे माझ्याकडे कॉन्ट्रास्ट नव्हते, सेम मी घेतलेले आहेत ब्लाऊजच्या डिझाईन कलरचे. तर असंही होऊ शकतं की कोणाला जास्त आवडत नाही, असं जास्त बटबटीत आवडत नाही, वेगळा कलर आवडत नाही, त्यामुळे ब्लाऊजचे सुद्धा लावू शकता किंवा साडीचे सुद्धा लावू शकता. आता सगळे हे त्रिकोण तयार झालेले आहेत आणि आता बघा इथं मी जिथून आपण मार्किंग केलेलं आहे त्या मार्किंगवरती अशा प्रकारे ठेवून घ्यायचं आहे आणि हे बघा एकापुढे एक मी अशा प्रकारे ठेवून घेते. आता दुसरं ठेवत असताना पहिल्याच्या अर्ध्या भागावरती ठेवायचं आहे आपल्याला. हे बघा अशा प्रकारे अर्ध्या भागावरती ठेवल्यामुळं इथून तिथून आपलं सेम येऊन जातं अंतर, त्रिकोणांचं अंतर जे आहे तर ते सेम येतं. तर अशा प्रकारे सगळे गळ्याच्या भोवती मी लावून घेते. आता इथं मी थोडासा पान आकार दिलेला आहे. तुम्ही इथं मटका गळा घेऊ शकता किंवा गोल गळा घेऊ शकता, तुमच्या आवडीनुसार तुम्ही कुठलेही गळे घेऊ शकता.
तर छान अशी आपली डिझाईन तयार होणार आहे. या अगोदरसुद्धा आपण असेच डिझाईनचे पॅचवर्कचे वेगवेगळ्या डिझाईन्सचे आपण भरपूर सारे डिझाईन्स आपण बनवलेले आहेत. बोटनेक आहे. तर ते डिझाईन्स जर पाहिले नसतील तर ते एकदा हा व्हिडिओ झाल्याच्यानंतर पाहून घ्या. त्याच्यानंतर नवीन शिकत असाल तर पेपर कटिंग आहे, फोरटक्स ब्लाऊज, प्रिन्सेस कट ब्लाऊज, कटोरी ब्लाऊज या सगळ्यांचे पेपर कटिंगसुद्धा आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहेत. जरी तुम्ही नवीन शिकत असाल तर डायरेक्टसुद्धा कटिंग तुम्ही केलात तरी काही हरकत नाही. तर इथे बघू शकता एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे ते तर मी छान असं कट करून काढलेलं आहे. त्यामुळे आपल्या डिझाईनला छान असं फिनिशिंग येतं. त्याच्यानंतर इथं मी आपल्याला लेस लावून घ्यायची आहे. आता इथे मी लेस जी आहे तर ती सेम आकाराची लेस कलरची लेस लावलेली आहे. तुम्ही इथं कॉन्ट्रास्टची सुद्धा थोडीशी लेस लावू शकताय. खूप सुंदर असा डिझाईन तयार होते. तर एकाच साईडला मी आता इथे लेस लावलेली आहे आणि गळ्याच्या बरोबर जवळसुद्धा एक छोटीशी लेस तुम्ही लावू शकताय. लेसला दोन्ही बाजूला आपल्याला टिपा मारून घ्यायच्या आहेत. तर बघू शकताय सुंदर अशी डिझाईन आपली तयार होणार आहे. आणि मैत्रिणींनो, तुम्हाला जर असे शिलाईच्या रिलेटेड छान व्हिडिओज पाहण्यासाठी इंटरेस्टेड असाल, घरात बसून तुम्ही ब्लाऊज कटिंग, स्टिचिंग शिकण्यासाठी तुम्हाला आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जेणेकरून मी जो काही नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येऊन जाईल. त्यामुळे बेल आयकॉनचं बटनसुद्धा ऑलवरती ठेवा आणि छान व्हिडिओज पाहण्याचा आनंद तुम्ही घरात बसून घेत चला. आणि खूप सुंदर असे सोपे ब्लाऊज डिझाईन आहेत. पेपर कटिंग आहे, सिंपल असे डायरेक्ट अस्तरवरती कटिंग आहे. तर सगळ्या प्रकारची कटिंग मी दाखवत असते. त्याच्यानंतर आता सध्या साड्यांचे ट्रेंड आलेला आहे, साड्यांच्या ड्रेसेसचा. तर त्याचेसुद्धा ड्रेसेस मी बनवलेले आहेत, कटिंग आणि स्टिचिंगचे व्हिडिओज टाकलेले आहेत. ते सुद्धा तुम्ही पाहायला विसरू नका. आणि छोटे कपडे जे आपल्याकडे उरतात ब्लाऊज स्टिच करून त्यांचे छोटे वेगवेगळे म्हणजे उपयोगसुद्धा मी शेअर केलेले आहेत. तर इथे बघू शकता लेस लावून तयार झालेली आहे. त्याच्यानंतर मी बघा दोन्हीकडे मार्किंग करून घेते नॉट लावण्यासाठी 2.5 इंचावरती, 2.5 ते 3 इंचावरती. आणि त्याच्यानंतर इथं अशा प्रकारे आपल्याला नॉट लावून घ्यायचे आहेत. 2 ते 3 अशा हे बघा लॉकचे टिपा मारून घ्यायच्या आहेत. तर रेडीमेडच नॉट मी इथं वापरलेले आहेत. तुम्ही जे आपलं ब्लाऊजचं कापड आहे त्याच्यासुद्धा नॉट बनवू शकता. या अगोदर आपण बऱ्याच साऱ्या व्हिडिओजमध्ये बनवून दाखवलेलं आहे नॉट कसे बनवायचे ते. आता याच्यानंतर आपल्याला याला लावून घ्यायचे आहेत ते छोटे गोंडे लटकन लावायचे आहेत. तर लटकनचे सुद्धा बरेच सारे प्रकार आहेत आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहेत. इथं बघू शकता. आता त्रिकोण करून घेतलेला आहे. त्रिकोणाचे बघा छोटे परत त्रिकोण करून मी डबल पलटी करून घेणार आहे आणि याचं छान असं वेगळं लटकन तयार होणार आहे. सध्या हे सुद्धा खूप ट्रेंडिंगमध्ये आहेत लटकन. कॉन्ट्रास्टमध्ये असतील तर आणखीनच छान दिसतात. तर इथे बघू शकता आकार किती सुंदर झालेला आहे. आणि हा आकार जो आहे तर तो गोकर्णाच्या फुलासारखा आकार दिसतोय, बघू शकता. तर दोन्ही लटकन आपले बनवून तयार झालेले आहेत. तर मैत्रिणींनो, तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला नक्कीच विसरू नका. आवडल्यास लाईक करा, छोटीशी कमेंट करा. एक कमेंट करायला आणि लाईक करायला काही वेळ लागणार नाही. तुमच्या एका लाईकमुळे आणि कमेंटमुळे मला नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी खूप सारं प्रोत्साहन मिळतं, मोटिवेशन मिळतं. तर चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद.